डोंबिवलीतली बातमी आहे। आपली सतत छेड काढतो, त्रास देतो आणि मनात लज्जा होईल असं वर्तन करतो म्हणून एका महिलेने आपल्या 2 मित्रांच्या साथीनं एका 30 वर्षाच्या तरुणाचं लिंग कापलंय। काल 8च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे डोंबिवलीतल्या नांदिवली भागामध्ये। सध्या तरुणाची परिस्थिती गंभीर आहे, तब्येत आणि त्याच्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सध्या मानपाडा पोलिसांनी दिलेली आहे। पोलिसांनी या महिलेसह तिघांना अटक केलेली आहे। दुपारी या सगळ्यांना कल्याण कोर्टात हजर केलं जाणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण बघतो डोंबिवलीतून आलेली। सातत्यानं ही व्यक्ती या महिलेला छेडत होती आणि त्याचा छेड काढणं, त्रास देणं या सगळ्यामुळे या महिलेनं हे कृत्य केलेलं आहे। अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। अजित, नेमकं काय घडलंय आणि आताचे काय अपडेट्स? रेणुका, हा प्रकार अतिशय धक्कादायक आहे आणि घृणास्पद आहे। यातील एक तरुण आहे 30 वर्षाचा, तो एका महिलेची छेड काढायचा। डोंबिवलीमध्ये राहणारी महिला होती, त्या महिलेसोबत छेड काढायचा, तिला वाईट मेसेज पाठवायचा, अश्लील मेसेज पाठवायचा, वारंवार अनेकांना तक्रार करून सुद्धा। आणि हा जो युवक आहे, जो युवक त्या महिलेला छेडायचा, त्याला देखील सक्त ताकीद देऊन सुद्धा तो युवक जो आहे तो ऐकायला तयार नव्हता। शेवटी ही जी महिला, या महिलेने आपले 2 मित्र जे आहेत, प्रतीक केणी आणि तेजस म्हात्रे, त्या 2 मित्रांच्या सहाय्याने डोंबिवलीमधील नांदिवली भाग जो आहे, हा गावठाण भाग आहे। इथे रेल्वे रुळाजवळ एक ग्राउंड आहे, निर्जन स्थळ आहे, त्या ठिकाणी त्याला बोलवलं, गोडगोड बोलून त्याला त्या ठिकाणी बोलवलं। तो त्या ठिकाणी येतात दबा धरून बसलेले तिथे 2 मित्र जे होते या महिलेचे, प्रतीक केणी आणि तेजस म्हात्रे, त्या दोघांनी त्या युवकाला पकडलं, झाडाला बांधलं, त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली। एवढंच नाही तर शेवटी त्या महिलेच्या सहाय्याने या दोघांनी जो तरुण होता त्याचं लिंग देखील कापलं आणि त्याला गंभीररीत्या जखमी केलेलं आहे। ही संपूर्ण घटना जी आहे काल अति साधारणपणे 8 ते 8:30ची आहे, डोंबिवलीमधल्या नांदिवली भागात घडलेली आहे। साधारणपणे रात्री 12च्या सुमारास मानपाडा पोलिसांना या संपूर्ण घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी पंचनामा अजून देखील सुरू आहे, घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे। जो युवक आहे, जो तरुण आहे, ज्याच्या केले, लिंग कापलंय, त्याला जे एम्स हॉस्पिटल डोंबिवलीतलं त्या ठिकाणी दाखल करण्यात आलंय। मात्र डॉक्टरांनी त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिलेली आहे। रेणुका, निश्चितच धन्यवाद अजित या सगळ्या अपडेटबद्दल। या तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती सध्या आपल्याला कळते। तिघांना या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे। अंबरनाथ आणि डोंबिवलीमधल्या महत्त्वाच्या बातम्या बघितल्यानंतर आता पुढची बातमी आहे कांद्या संदर्भातली। सातत्यानं कवडीमोल भाव मिळतोय कांद्याला आणि त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांना 60 क्विंटल कांदा शेतात ओतला आणि त्याच्यावरच ट्रॅक्टर फिरवलेला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातली ही घटना आहे। कांद्याच्या भावात सुधार होत नाही आणि रोज हे भाव कोसळत आहेत, कवडीमोल भाव मिळत आहेत आणि त्यामुळे हताश आणि निराश झालेल्या येवला तालुक्यातल्या मारुती गुंड शेतकऱ्यांना 60 क्विंटल कांदा शेतात ओतून त्याच्यावर आता ट्रॅक्टर फिरवलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये ही भावना आहे, हताश झालेले आहेत शेतकरी, कारण कांद्याला कवडीमोल भाव मिळतो आहे। चांगला भाव मिळेल या आशेवर त्यांनी 60 क्विंटल कांदा चाळीत साठवून ठेवला होता, पण 2 महिन्यांपासून सातत्यानं घसरण होतीये। उन्हाळ कांद्याला देखील 50 ते 150 रुपये प्रति क्विंटल इतकाच भाव मिळतोय। या सगळ्यामधून वाहतुकीचा देखील खर्च निघू शकत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अखेर हा साठवून ठेवलेला 60 क्विंटल कांदा अखेर शेतात ओतलाय आणि त्याच्यावरच ट्रॅक्टर फिरवलेला आहे।